नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे दिल्लीच्या धमाक्यासंदर्भातली। दिल्लीच्या धमाक्याने हादरला परिसर, 9 जणांचा जीव गेला तर 30 जण जवळपास गंभीर जखमी झाले आहे। गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीला जखमींची विचारपूस केली आहे। 9 जणांपैकी 6 मृतदेहांची ओळख पडल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका पार्क केलेल्या कारमध्ये स्फोट झाला। या घटनेत 9 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी झाल्याचे समजते। यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून यानंतर मुंबई, पुण्यात देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत। सुरुवातीला हा सिलेंडरचा स्फोट असल्याचे काही जणांना वाटले, पण त्यानंतर हा स्फोट गंभीर असल्याचं समोर आलं। या ठिकाणी हा स्फोट झाला ते ठिकाण लाल किल्ल्यापासून फक्त 800 मीटर अंतरावर आहे। त्यामुळे सुरक्षा यंत्रणेने या संपूर्ण परिसरात रिकामा केला असून या ठिकाणी अग्निशमन दलाने लागलेली आग आटोक्यात आणली। तसेच या ठिकाणी ANGचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते। त्याचबरोबर फॉरेन्सिक टीमने या ठिकाणी पुरावे गोळा करण्याचे काम केले। दिल्लीतील या घटनेनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून लाल किल्ल्यापासून फक्त 800 मीटर अंतरावर असल्यामुळे सुरक्षा यंत्रणाने संपूर्ण परिसरात रिकामा केला आहे। या ठिकाणी अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली तसेच त्या ठिकाणी ANGचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते। त्याचबरोबर फॉरेन्सिक टीमने या ठिकाणी दाखल होऊन त्यातील पुरावे गोळा केले। दिल्लीतील या घटनेनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुणे, मुंबईतील हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। देशात इतर ठिकाणी कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।